ज्ञानप्रसारक मंडळ असनोली तालुका शहापूर जिल्हा ठाणे संचालित प्रगती विद्यालय असनोली येथे रौप्य महोत्सविक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या खास प्रसंगी थोर समाजसेवक नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमादरम्यान नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी प्रगती विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचं कौतुक केले। विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शाळेच्या विकासासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिले। विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी आपण सदैव तयार आहोत असे ठक्कर ठाणावाला यांनी आपल्या मनोगतात नमूद केले। शैक्षणिक कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम सादर करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले। यावेळी विद्यालयाच्या प्राचार्यांनी शाळेच्या वाटचालीबद्दल माहिती देत संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानले। कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते। शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि गावकरी यांचा लक्षणीय सहभाग होता। रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या प्रगतीला नवीन गती मिळेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। शाहपुर में अनसोली गांव में जो 25 बरस के पहले मैंने उधर एक छोटा झाड़ लगाया था, आज 25 बरस हो गया। उसका रजत जयंती था, तो उस टाइम में खासदार हमारे सुरेश मात्रे वो भी रजत जयंती के प्रसंग में आए थे। और स्कूल को जितना बड़ा हॉल चाहिए उतना मैं बड़ा संस्कृति हॉल का पैसा मैं रिकमेंड कर दूंगा। अब बुधवार को कागज़ लेके मेरे पास प्लान लेके इंजीनियर से आना, तो मैं लेटर दूंगा कलेक्टर के ऊपर और आप लोगों को उसका फंड मिल जाएगा। खाली आप कागज़ लेके सब बुधवार को आने का। तो उसको अभिनंदन मैं दिया, क्योंकि मेरे लिए तो वो भले खासदार होए मगर मेरे लिए तो मेरा खास स्नेही लोग है, क्योंकि वो लोग मुझे इतने प्रेम से मानते हैं कि मैं उसको धन्यवाद देता हूँ कि ऐसे युवान सामने से बोलते हैं कि आप मांगो, मैं देने को तैयार हूँ। ऐसे खासदार होना चाहिए भारत में, तो मैं समझता हूँ तो उसका उद्धार हो जाएगा। मगर उसके अंदर अभी ये हमारा खासदार ने सामने से ऑफर किया और उसने हमने बात किया और उसने स्वीकार लिया, ये बहुत महत्व की बात है। फिर से उनको धन्यवाद। जय भगवान। जय भगवान। कार्यक्रमाचे अध्यक्ष गोडीराम भाऊ पवार, आमचे लोकप्रिय आमदार मामाजी और बहुत से मेहमान जी और बहुत से भरपूर पाहुणे बसलेले वरती। आपण पण पाहुणे जे खास ध्यान ठेवा, खाली तुम्ही बसले म्हणून आम्ही मोठे आणि तुम्ही लहान असं काही नाही आहे। समोर बसलेली मातृदेवो भव, शाळेचे संचालक, प्रिन्सिपाल, शिक्षक, विद्यार्थी मित्र, हे संस्थेने जे प्रगती केली आहे ते मी स्वतः पाहिली आहे। 25 वर्ष अशी प्रगती गावोगाव झाली पाहिजे आणि गावोगाव जिथाने तुम्ही शिक्षण घेता तरच महत्त्व आहे। कारण आज शिक्षणाचं महत्त्व सरकारला नाही आहे, केंद्र सरकारच्या इथे परिस्थिती त्याच्या समोर सांगतो, कारण तो माझा विद्यार्थी आहे। तिथे पण त्यांना पण नाही महत्त्व आणि महाराष्ट्र सरकारला पण महत्त्व नाही आहे, पण आपल्याला महत्त्व घ्यायचं आहे। एक दिनकर ताईने मग विचार करा, एक लहान रोपटा बनवला, आज 25 वर्ष झाले, शेकडोने हजारो विद्यार्थी शिकते। आपल्याकडे 2.25 लाख विद्यार्थी आहे आमच्या NKT मध्ये, 2.25 लाख, त्याच्यामध्ये 1.25 लाख मुली आहे, 50-60 हजार मुले आहे। तर सांगायचं होतं ह्याच्याशिवाय मार्ग नाही तुम्हाला सुखी व्हायचं असला तर। सुखी व्हायचं होतं संस्कार आणि शिक्षण, हे दोनची महत्त्व आहे। संस्कार आले की शिक्षण येणारच आणि शिक्षण आलं की संस्कार येणार, मी खात्रीने सांगतो। म्हणून त्याचं महत्त्व म्हणून गावोगाव फिरतो बघा। मी काल गुजरातला होता, तिथे पण आपली 2000 संस्था आहे। महाराष्ट्रामध्ये किती संस्था आहे मला पण माहिती आहे। आता अनसोली 25 वर्ष आला, मला माहीत नाही शपथ। मी इथे आलो नंतर बोललो तुमची जे रुमाल दिलेली, मी इथे नाही दिले, अख्खा भारतात देतो आणि कोणाच्याकडे घेत नाही। आमदारांनी सांगितलं मी माझ्या फंडमध्ये तुम्हाला देतो, नाही पाहिजे, खासदारच्या फंडमध्ये पण नाही पाहिजे आणि पब्लिककडून पण घेत नाही, मात्र एक देवाकडून घेतो आणि हजारो जागावर काम चालू आहे। आता तिथे आपली ताई 2-3 वर्षापूर्वी गेली, त्या भरपूर काम केलं होतं त्यांनी शिनोली पुण्याच्या बाजूला, त्यांचे उद्घाटन केलं होतं। 60 कोटीच्या शाळेचं उद्घाटन करायला गेलो होतं। तर असं अख्खा भारतात फिरतो, भारतात देतो आणि तुम्ही पण, मी तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही कोणालाही माझ्याकडे पाठवा, तनानी मनानी धनानी सर्व होईल तेवढा मी देणार, निम्मती जे बसतो। हे गोडीराम पवारजी माझ्याकडे 25-30 वर्षापूर्वी आले होते, त्यांची कॉलेज आहे तिकडे मुरबाडला, लय मोठी कॉलेज आहे।
ते काहीतरी माझ्याकडे मागायला मला काय उपकार करत नाही, मी देतो ते. मी गुजरातला बंडल आणले नाहीये, महाराष्ट्रामध्ये मिळाले आणि महाराष्ट्राच्या लोकांना देतो, त्याला काय उपकार करतो? मी भारताच्या लोकांना देतो. हे पैसे उपयोग काय करणार आहे? हे खासदार आमदाराचे पोट मोठे होते, काय उपयोग आहे पैशाचा? हे असं खासदार एक लहान बघा पोऱ्यासारखा खासदार आहे आणि हे करून दाखवणार काम. त्यांच्याकडे जायच्या, काय केला नाही ते परवा नाही केला तर मला सांगा, मी करून देतो त्याच्याकडून काम. माझे विद्यार्थी आहे म्हणजे असं ते सात्विक खासदारला निवडून दिल्या की त्याला करायलाच पाहिजे. का उपकार करत नाही आपल्यावर, आपण त्याला वोट देतो, आपला अधिकार आहे मागायचा. पण आपण काय विचार करतो, आपण फॉलो करत नाही, कागद देऊन येतो, नंतर खासदारकडे जात नाही. मग खासदारला 1000 काम असतो, ते कसं कुठे काम करणार? तर खास ध्यान ठेवा, सर्व गावामध्ये असं काम केलं पाहिजे जिद्दानी. आणि कुठे कमी पडला तर माझ्याकडे या, मी ना सांगणार नाही तुम्हाला, हे खात्रीने सांगतो. एवढं पवार साहेबांनी काहीतरी मागितलं होतं, मी दिला. उपकार केला नाही. सांगायचा उद्देश आहे की आपली सर्वांची फर्ज आहे, तुम्ही सुखी असला तर तुम्ही पण द्या. आणि जेवढा दिला तेवढा 1000 पट वाढेल. माझ्याकडे तो करोडपट वाढला आहे, हिसाबच नाही. आता इंग्लिश स्कूलमध्ये भरपूर आहे, त्याच्यामध्ये फी पण भरपूर मिळतो, त्याच्यातून आम्हाला पैसे मिळतो. आपली मराठी गुजराती शाळा आहे, त्याच्यामध्ये काय हिंदी शाळांमध्ये काय मिळत नाही, पण इंग्लिशमध्ये 2-2 लाख रुपये फी आहे. आणि ते शिकवते पण पोरे कसे बनवते, कलेक्टर दहावजी निघालाच आपला दिसतो, कलेक्टर सारखा माणूस पोरे बनला आहे. ते शिक्षण पण तसं त्याला मिळत असते. परत आपल्या सर्वांना भरपूर वेळ झाली. 25 वर्ष मी सांगितलं, छोटा रोपटा आज मोठा रोपटा झाला आहे. आणि अजून ह्याच्यापासून पण मी तो सांगतो, ज्युनियर कॉलेज पण इथे असली पाहिजे, सिनियर कॉलेज पण असली पाहिजे. इकडच्या पुण्याचा मी परवा साताऱ्याला 4 दिवस पूर्वी गेला होता. 9 किलोमीटर शाळा है। एक हनुमान का भूमि पूजन है, ये हनुमान का भूमि पूजन क्यों करता है? इधर स्कूल बनाओ। इधर से 9 किलोमीटर हमारी लड़की कहाँ जाएगी? और सब जगह पे राक्षस तो खड़े हो गए। अभी 2 बरस की बच्चिया को छोड़ते नहीं है बेशरम लोग। उसको वो मालूम नहीं कि तेरे को माँ है, बहन है कि बेटी है, वो भी नहीं विचार करते हैं और उसका दुष्कर्म करते हैं। आज भारत में 1 घंटे में 1 दुष्कर्म होता है, खास ध्यान रखो। 1 घंटे में ऑफिशियल, 1 घंटे में ये भी ऑफिशियल, अनऑफिशियल तो किती होतो भगवदेवाला माहित, पण एंट्री होतो जे पोलीस स्टेशन मध्ये 1 घंटेमध्ये 1 दुष्कर्म होते। आता आमची भारत माता आहे, माता किती रडत असं विचार करा तुम्ही। कारण माता सांगते की तुम्ही कर्म करत राहा, कर्म करा तर काय पण मिळतो। आता बघा इथे आता आपण आज चळवळ कोणाला बाबासाहेब आंबेडकर काय होते, बाबासाहेब आंबेडकर आपल्यासारखेच होते, पण ते जमान्याचे बॅरिस्टर आहे। आता त्याच्या बंधार घटना बनवली आहे, त्याला घटनाला मागे पुढे करायची इच्छा व्हायची। आमचे बसलेले लोकसभामध्ये ते मागते नाही, घटना नाही पाहिजे त्याला, म्हणून समोरची घटना पाहिजे। बेश्रम आहे, मी तुम्हाला सांगतो। त्याला हात लावला तर हात जळून जाईल। मी तुम्हाला नाही सांगतो, टीव्ही मध्ये मुलाखत दिलेली आहे। हे काय लावलाय तुम्ही लोकांनी? जे बाबासाहेब आंबेडकरांनी आज काय केलं आहे, जे जमान्याच्या बॅरिस्टर घटना काय तुम्हाला सांगतो लिहिली आहे। माझ्याकडे 70,000 गाय होती गुजरातला, 3 वर्ष दुष्काळ होता। 6 महिने पण आम्ही चालवला। 7व्या महिन्यात गोडीराम पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही घटनामध्ये असं लिहिलेलं आहे की जीआर निघाला तर तुम्हाला त्याला गायला खायला आणि माणसाला काम दिला पाहिजे। ही घटना अशी बनवली आहे। आता वर्ल्डमध्ये अशी घटना नाही, त्याला हलवायला फक्त आहे, पण ते हल्ले तर ते हलवून जाईल सगळे, मी तुम्हाला खात्रीने सांगतो। हे काय लावलं आहे तुम्ही लोकांनी? बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय आणि काय घटना त्यांनी बनवली, एक एक आतमध्ये वाचा तर तुम्हाला कळेल। तर परत मला घ्यायचे आहे, मुलांना भरपूर सरस्वती द्या, गाडी देऊ नका, घोडा देऊ नका। सरस्वती आली की लक्ष्मी येणार, आणि लक्ष्मी आली की मग आपला काय गरज नाही। सात्विकताने जीवा आणि एक दुसरी शेवटची व्यसन नसला पाहिजे गावामध्ये। शाळेच्या विद्यार्थ्यांना नसणारच, पण गावामध्ये पण नसला पाहिजे। याची खबरदारी मोठ्या लोकांनी, आई वडिलांनी घेतली पाहिजे। काही मावली आमची मसरी घसते, माझे मंदिर आहे आनंदी, म्हणजे आता मी जाणार तिकडे 231 फूट आहे इंद्राणीच्या काठ्यामध्ये, 231 याच्यापासून डबल तिथे पण मी हेच काम करतो। व्यसन मुक्ती झाली पाहिजे, आपल्या घरात कोणी व्यसन नसला पाहिजे, माऊली कोणी मसरी घातली नाही पाहिजे। आणि त्याचप्रमाणे शेवटला जर व्यसन मुक्ती असली तर तुमच्या घरात देव कधी येणार नाही, कधी पूजा केली तर नाही पूजा करायचा तरी मी तुम्हाला सांगतो देव तुमच्या घरी येणार। कारण देव बघत असतो की कोणाच्या घरी व्यसन नाही आहे। आणि घर मंदिर सारखं आणि घराची स्त्री माऊली भगवान से बड़ी खास ध्यान रखो। याच्यामुळे मी इथे उभा आहे। अख्खा भारतात येतो, कोणाच्याकडे घेत नसेल त्याचा कारण नसला ते माऊली लोकांचा आशीर्वाद आहे। घर मंदिर सगळ्या घराची अशी लक्ष्मी आणि महिलाला हस्ती ठेवा, माऊलीला म्हणजे काही मागायची गरज नाही। आणि आई वडील देवापासून मोठे आहे। आता बघा गोडीराम पवार साहेबाला पण 75 झाला असेल मला वाटतं, मला 85 झाला आहे। आणि एक दिवस घरी बसत नाही, मी विचार करा की कोण शक्ती देतो? देव देतो। कर्म आपल्या हाते आणि आपल्या बरोबर कर्म येणार आहे। हे जे देवकर ताईने जे मेहनत केली आहे, गोडीराम पवारने ह्याचे सहयोग दिलेला आहे,
की आम्ही जेनी सेवा माझ्या धंदा सेवा द्यायच्या जेनी दिला असेल त्याची नोंद वरती होते, खाली करायची गरज नाही, आपल्या वरती नोंद करायची. परत आपले सर्व 25 वर्ष झालेले, असेच 25 वर्ष परत उजू मी परत येणार, मी गॅरंटी देतो. 106च्या खाली जाणार नाही आहे, कारण आपले कर्म तसे आहे, कर्मावरती मोठा आधार आहे. परत आपल्याला वंदन करून माझे सगळा विराम देतो आणि 25 वर्ष बदल अभिनंदन जेवढे पाहिजे तेवढे अभिनंदन, लाख लाख अभिनंदन देतो. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.